तर मित्रांनो पूर्ण झाडाच्या टॉपला आलेलं बघू शकता. इथं कैऱ्या भरपूर कैऱ्या आहेत, पण आपल्या कैऱ्या नाही तोडायची. हे बघा आंबा तर एक पण भेटत नाही. हे बघा भरपूर कैऱ्या आहेत. आपल्याला पाहिजे आंबा, पण आंबा काय अजून भेटणार नाही. हे बघा मित्रांनो बघू शकता, आपण एक पाड शोधायला आलो होतो. 1 2 3 4 5 6 7 पाडशे भेटलेले आणि सातीचे साती पण आंबे आहेत एकदम केशर. चला मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग आपल्या घरापाशी आंब्याची झाडं आहे रेल्वेच्या कडाला. तर आपण काय आंबे पाडणार नाहीये, जेवढे पाड पडलेले असतील खाली तेच आपण तोडणार आणणार आहे आणि खाणार आहे. हे बघू शकता माझ्यासोबत सार्थक आलेला आहे, अनिल मामाचा मुलगा अनिल मोहन मस्के आणि किरण मामाचा मुलगा पण येऊ राहिला मागून गाणा. तर आपण काय वरचे नाही पाडणार, खाली पडलेले जे पाड राहणार आहे तेच खाणार आहे. खूप दिवस नाही, 1 वर्ष झालं इकडे आलो नाही. मागच्या वर्षी आलो होतो, मुलं वरचे नाही पाडले, खालचे पाडलेले जेवढे होते तेवढेच आपण पाड घेतले होते. तर कमीत कमी 5 ते 6 झाडं आहेत इथे. आणि इकडे समोर आवळ्याचा बाग आहे, आवळ्याचा, चीज, आंबा. पण आपण तिकडं नाही जाणार, कारण की तो कोणाच तरी बाग आहे, तिकडे गेल्यावर बोलतात. इकडं अजित दादा काळे पाटील त्यांचं हे वावर आहे. तर आपण त्यांच्या आंब्याखाली पाड शोधायला आलेलो आहे. काय आपण पाडणार नाही, काय विषय नाही. तर चला बघू आपल्याला पाड भेटतायत का. आणि मेन म्हणजे खूप गोड आहे. आपल्याला गोड पाड भेटतोय का कडू पाड भेटतोय, कसं भेटतोय. तर फॉलो करा ब्लॉग तुम्ही. चला आपण जाऊ आता. हे बघा एक आंबा आलाय, त्याला तर मला एक पण कैरी पण नाही दिसत आहे ना आंबा नाही दिसत आहे. मला वाटतं उतरून नेलंय. तर मित्रांनो आंब्याच्या झाडाखाली आलोय, पण मला असं वाटतंय आंब्याचं झाड उतरून नाही दिलंय मालकानी. हाय थोड्या कैऱ्या, पण आपल्याला आंबा शोधायचा. आंबा काय आपल्याला सापडत नाही. आणि इथं रेल्वेवाल्यांनी त्यांचं जाळ्या लावलेल्या बघू शकता. पलीकडे 2-3 आंब्याचे झाडं गेले, तिकडं पण कैऱ्या आहेत असं नाही, ते म्हणजे उतरून नेलंय. थोड्या कैऱ्या आहेत. आपण आता आंबा शोधण्याची कोशिश करणार आहे. सार्थक शक्यतो नाही, पण मीच वरती चढणार आहे आणि सार्थकला कॅच फेकणार आहे. कैरी तर नाही तोडणार, पण आपल्याला फक्त पाहिजे आंबा. तर खाली शोधण्याची कोशिश करतोय, पण खाली काही सापडत नाहीये. आणि हे बघा पलीकडे हे बाग आहे, इकडे आंब्याचा खूप आंबे आहे तिथं. पण तिथं आहे ना कोणतरी म्हणजे बघायला हाये. आपण आतमध्ये नाही जाऊ शकत असं. तर इथं शोधू, नाही तर मग वेळ आली तर आतमध्ये पण जावं लागेल. ते बघा वरती कैरी, तर वरती जाऊ आपण. तर मित्रांनो आता मी चढलेलो आहे झाडावरती, हे बघू शकता. आणि इथंच माझ्या जवळ 2-3 कैऱ्या, पण आपल्या कैऱ्या तोडायच्या नाहीये, कारण की मालक तोडून नेईन. आपल्याला फक्त 1 ते 2च आंबे पाहिजे, कारण आपण आलेलो 2 जण. तर इथं समोर पण कैऱ्या वगैरे बघा. हे बघा वरती. राम 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 राम. आयो फांती लय पातळ फांते आहे रे भाऊ. हे बघा इकडं पण आहे पूर्ण. सार्थक भाऊ तिकडे चढल्या, तुम्हाला सार्थक दाखवतो. हे बघा सार्थक, हे बघा सार्थक तिकडच्या झाडावर. सार्थक फक्त कैरी तोडू नको, आंबाच तोड. तर बघू आपण इथं शोधतोय का, दिसतोय का आंबा कुठं. हे बघा इथं कैरी, तिकडं बघा कैऱ्या मित्रांनो, मोठ्या कैऱ्या नाही तोडायची, पण आपलं पाहिजे आंबा. मित्रांनो हे बघा सार्थक आता खाली उतरू राहिलं. त्याला एक आंबा वरतून खाली दिसलाय आंबा. सार्थक कुठे आंबा दाखव वर, चल बरं. तुला वरतून कस काय दिसला आंबा. इथं एक मित्रांनो पाड भेटलेला आहे शेवटी आपल्याला, हे बघू शकता. अरे पण इथे थोडी कैरी म्हणजे आंबाचे, पण कापून खावं लागन, तसं नाही खाता यायचं. दर इकडे बघ चल. ओके. तर मित्रांनो आपण पलीकडच्या झाडावर चढलो होतो, आता दुसऱ्या झाडावर चढू. आपल्याला काय एकच आंबा भेटलाय, मला पण एक पाहिजे, त्यामुळे आता वरती चढू. कपडे बघा किती भरून राहिले. मम्मी मला आज लय बोलत असते. चला मित्रांनो आता आपण आहे ना पाड शोधू, पिकलेला मस्त गोड एकदम क्वालिटी. तुम्हाला खायचा असेल तर कमेंट करा. आता आपण आंबा हलवू थोडा. पडला हे पालच पडतो. मित्रांनो आंबा काय पडत नाही, फक्त कैरीच पडतो. कैरी पण नाही, पालच पडतोय. तर मित्रांनो आपल्याला ह्या आंब्यावर पण सक्सेस झालेलं नाही आपण. आपल्याला एक पण कैरी पण नाही, आंबा पण नाही, काहीच भेटलेलं नाही. तर आपण 3ऱ्या आंब्यावर शेवटच्या करा फॉलो. या इकडं आता ह्यो आहे 3रा आंबा शेवटचा. याच्यावर एक तरी आंबा भेटलाच पाहिजे, नाही तर अवघड काम आहे. आता मी वरती सोडतो, तर खूप वरती सोड. तर मित्रांनो पूर्ण झाडाच्या टॉपला आलेलं बघू शकता. इथं कैऱ्या
भरपूर कायरे आहेत पण आपल्या कायऱ्या नाही तोडायची. हे बघा आंबा तर एक पण भेटत नाही. हे बघा भरपूर कायरे आहेत. आपल्याला पाहिजे आंबा पण आंबा काय अजून भेटा ना. हे बघा फुल कायऱ्या मोठ्या मोठ्या कायरे आहेत. हे जर सार्थक तिथं आता अजून एकदा हलवणार नाही तर चाललो खाली. पूर्ण झाड हलवतो फक्त कायऱ्या नाही पडल्या पाहिजे. हा ना राहू. अरे भैया किधर गई नाही तर बागेत जावं लागते मग. तर मित्रांनो आम्हाला वरती चढत होतो आणि झाड हल्लं थोडंसं. आम्ही पण हलवलं पण हे बघू शकता यात फक्त एकच आंबा आहे हा. बाकीचे कैऱ्या आहेत. आता कैऱ्या पडल्यात तर इथं फेकून देणं उपयोग नाही आहे. आम्ही काय कैऱ्या पाडायला पण नव्हतो आलो. आता हे कैऱ्या आपण घरी घेऊन जाऊ. मस्त याला लिंबू नाही सॉरी मीठ मिरची लावून कटबीट करून खाऊ. खाणार ना सर तर चला आता आपण जाऊ बागेत. एक आंबा भेटला एक आंबा अजून शोधायचा आपल्याला. चला आता तिकडून जाऊ इकडून. आता आम्हाला या तारीवरून उडी खाऊन जावं लागणार आहे. दमानी रिस्क. इकडून जाऊ ना मित्रांनो. आता आम्ही रिक्स घेत चाललेलो आहे 2 जण. हे बघू शकता. आता फक्त कोणी माणसाने आम्हाला बघावं नाही. आम्हाला काय नाही फक्त 1 ते 2 आंबे लागत आहेत. आम्हाला काय जास्त नाही लागत. फक्त खाण्यापुरते. घरी बिरी न्यायचं आमचा काय असा प्लॅन नाही आहे. कैऱ्या पडल्या तेवढंच घरी नेऊ आणि त्याच मीठ मिरची लावून खाऊ. तर चला आता पुढं तुम्हाला बाग दाखवतो. हे बघा समोरचा बाग आहे. आपण काही तर काय चोरी बिरी करायला नाही. आपल्याला फक्त एकच आंबा त्याला एक मला एक खायचा आहे बस. आमचं काही बाकीचं म्हणणं नाही. आम्हाला काहीच नाही लागत. चला हे बघू इथं आवळा. मित्रांनो इथं आधी ना आवळ्याचे मोठे झाडं होते. त्यांनी काय केलं कट केले आणि दुसरे लावले. पलीकडून आहे ना या आंब्याच्या झाडाच्या पलीकडून पण एक आवळ्याचा बाग आहे मोठा. आता हे झाडं लावलेत हे वाढते ना आता. कलमी काय रे कलमी आंबे मित्रांनो पूर्ण. मी जोरात का नाही बोलते कारण कोणी माणूस असला तो गपके येईन. आपल्याला एक आंबा घेऊन कलटी घ्यायची. आपल्याला काय पाडायचं नाही काय नाही. तर ब्लॉग फॉलो करा. इथून पुढे मी बोलणार नाही कारण की माझा आवाज आतमध्ये जाईल. फेकून ते खराब आहे. आवाज नको करू फक्त. मित्रांनो बघू शकता किती कैऱ्या लागलेल्या आहेत. आपल्याला एक पाड पाहिजे. पाड भेटतो का नाही माहीत नाही. तिथे कैरी पडलेली आहे फक्त इकडं समोर. चल इकडून चल. आवाज नको करू. दमादमाने चलो एकदम. हो इकडे एक पडलेला आहे. सारखं किती येते बघ किती. मित्रांनो एक आंबा भेटलेला आहे आम्हाला मोठा. हे बघू शकता सार्थक चाललाय तिथं. इकडे तर मित्रांनो आपल्याला जे मामा आंब्याचा बाग सांभाळते त्यांनी आपल्याला बघू शकता 2 पाडे दिले आहेत. आता आपण 2 पाड्या आपण आले. एकच पाडला 2 लागत होते भेटले. आपण जाऊ आता. मामा धन्यवाद. तर मित्रांनो आपण बागेच्या आतमध्ये आलेलो आहे. आपल्याला काय फक्त पाडच. हे बघू शकता मामा इथं आंब्याची रखवाली करायला म्हणजे कोणी कैऱ्या न्यावं नाही काही नाही त्याच्यामुळे मामा इथं आहेत. मामा बोलले मला येऊ शकतात तरी पण मामा आपल्याला आतमध्ये घेऊन आले. हे बघू शकता मामाने अजून एक शोधून ठेवलेला आहे आणि इथे एक आहे पण हा काय कैरी का आंबा आहे. तर मित्रांनो 2 भेटलेत अजून. हे बघू शकता हा आंब्याचा बाग आहे. मित्रांनो तुम्हाला सांगतो जेव्हा बाग हा लहान होता ना म्हणजे मी पण लहान होतो ना तेव्हा आम्ही या बागेत असं म्हणजे पूर्ण 4-5 जण आम्ही भावना यायचो गँग घेऊन. तर त्या टायमाला आम्हाला इतकी भीती वाटायची कुणी हे बोलन ते बोलन. पण तेव्हा कळत पण नव्हतं. तेव्हा आम्ही कैऱ्या तोडायचो. कैऱ्या तोडणं बरोबर नाही. आता बघा मामाने 2-3 पाड शोधून दिले. झालं ओके काम. चला घरी आता. हे बघा एकदम ओके. येऊ का मामा. हे बघा मामाने आपल्याला आपण फक्त 2 घ्यायला आलो. मामाने आपल्याला 6 दिले टोटल आणि तिकडं 4-5 म्हणजे ते पलीकडची पडलेली. चला जाऊ आपण आता घरी. मित्रांनो बघू शकता आपण एक पाड शोधायला आलो होतो. 1 2 3 4 5 6 7 पाडशे भेटलेले आणि 7चे 7 पण आंबे एकदम केशर. विषयच नाही. मस्त आता आपण एक ठिकाणी बसणार मस्त खाणार आणि ज्या कैऱ्या पडलेल्या आहेत चुकून त्या आपण घरी घेऊन जाणार. तर चला आता बघ सार्थक दिलेले आहेत आपण. आता आपण कोणालाही न सांगता मस्त धुणार आंबे. मस्त 2घच जण खाणार आम्ही. आम्हाला एक रील पण शूट करायची होती पण आता रील कॅन्सल कारण की 6 आंबे सापडलेत. ते आंबे आम्ही खाणार. मी खूप दिवस आले आंबा नाही खाल्ला. आणि मित्रांनो हे खरं आहे जेव्हा मी लहान होतो ना
तेव्हा इथं चिंचा झाडं होते, म्हणजे आता पण चिंचाचेच लावलेत, पण तेव्हा हे मॉडेल आहेत का, हे मॉडेल टाईप होते. आणि माझी आजी इथं गवत घ्यायला यायची, त्या टायमाला मी यायचो. त्या टायमाला इतकी भीती वाटायची ना, असं वाटायचं साप असेल, हे घरचे माझे जात नका जाऊ. आणि त्या टायमाला शेळ्या होत्या नाही का, छोट्या छोट्या, म्हणजे शेळ्या असतात ना त्या, तर त्यांना आम्ही चारायला घेऊन यायचो, माझा भाऊ मी. आता काय नाही आहे, आता काय येणार पण नाही मी जसं शेळ्या मिळ्या चारायला. आता आंबे घ्यायला आलो होतो आपण, आंबे भेटले. आणि ह्या इथं गेट होतं बघा, हे गेट आहे. त्या टायमाला गेट होतं, हे तारी ना आता या पडल्यात, पण त्या टायमाला तारी पूर्ण पॅक होत्या नाही का. पलीकडं जायला आहे ना तार, हे बघा असं तार होते नाही का. आता पडल्या त्या तारी. आणि ह्या चिचाच्या बागेत ना, हे झाडं आहेत. पलीकडे एक चिचाचे असं झाड आहे मित्रांनो, इतकी गोड चिच आहे तुम्हाला काय सांगू. तुम्ही खात राहिला ना, खातच राहता, इतकी गोड आहे, खूप मस्त आहे. आणि त्या चिचला आहे ना काहीतरी 2 वर्षातून एकदा चिचा येतात नाही का. या वर्षी आला त्याच्या पुढच्या वर्षी नाही येत, त्याच्या दुसऱ्या वर्षी येतात नाही का. चला आता आपण आंबे खाऊ. आणि ह्या मित्रांनो ही एक चिच आहे छोटीवाली, ही पण गोड आहे. पण हिला चिचा आता आल्यावर तुम्हाला मी सोडन ब्लॉग. आणि पिशवी काय लागलं वरती अशा, आहे का चीज खराब असलेत नको. काय चीच आहे का? हा ते चीच आहे की. पिशवी काय विषय खराब असली खाऊ नका. एक चीज भेटली आता, हे बघा चांगले आहे पण ओके, काय विषय नाही, राहू दे. मला दात आंबत येत नाही. तर मित्रांनो बघू शकता, ही आहे सार्थकची पिशवी आणि ही आहे माझी पिशवी. आम्हाला 4 आंबे आणि 4 कायऱ्या, म्हणजे मला 4 आंबे त्याला 4 कायऱ्या, आणि मला 4 कायऱ्या आणि त्याला 4 आंबे, म्हणजे 4 कायऱ्या आणि 4 आंबे दोघांना बरोबर आले. आणि आता आपण जाऊ घरी जाऊन मस्त धुवून बिवून एका ठिकाणी बसून खाणार. चला. तर मित्रांनो बघू शकता, एक आंबा मी पण आणलाय, सार्थकने पण एक आणलाय. माझ्याकडून काय चुकी झाली की आंब्याचा जो चीक असतो तो खाली न पाडता मी तसंच आंबा खाल्ला, पूर्ण नाड्यात चीक गेलाय. तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला पण आंबे खायचे असेल तर या. बाय बाय.